खऱ्या अर्थानं लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे होता आणि या आरोपींना फाशी व्हायला पाहिजे होती, आमची ही भावना आहे. अजून तेच ते मी परत एकदा सांगतो की धारूर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस अधिकारी आणि केजचे काही API, काही LCBतले लोक ज्यावेळेस 29 जुलैला मीटिंग झाली या खंडणीची, या खुनाची, त्यावेळेस पोलीस अधिकारी जे सोबत होते, जो आत्ताचा फरार आरोपी आहे तो आधी देखील फरार होता. खरं तर त्यांना विचारलं पाहिजे की हा फरार आरोपी कुठं आहे, आणि ज्यावेळेस फरार होता, ज्यावेळेस गुन्हेगारी करत होता, त्यावेळेस तुम्ही त्याला सोबत घेऊन त्याला जे अभय दिलं, त्या अभय दिल्यामुळं त्यांनी हे पुढचं प्रकरण केलं. आणि याचे सगळे गुन्हेगार सर्वस्व हे प्रशासनातील तत्कालीन पोलीस अधिकारी आहेत, ज्यांनी या आरोपीला पाठबळ दिलं, या आरोपीला समर्थन दिलं. ही श्रद्धांजली वाहू शकत नाही. माझा भाऊ जरी आज नसला तरी मी त्याच्या विचारावर, त्यानं दिलेले मला संस्कार, आमच्या दोघांचं जे बॉन्डिंग होतं दोघांचं, त्यावर मी पुढं जाणार आहे. परंतु ज्या दिवशी या सगळ्या लोकांना फाशी होईल, ज्या आरोपींना समर्थन करते त्यांना शिक्षा होईल, त्यावेळेस खऱ्या अर्थानं न्यायालयीन प्रक्रियेतून जे काही त्यांना शिक्षा मिळेल त्याच्यातून खरी श्रद्धांजली माझ्या भावाला असेल.